बाबा आमटे और साधनाताई आमटे द्वारा स्थापित किए गए महारोगी सेवा समिति के 75वें वर्ष पूर्ति निमित्त एक कृतज्ञता सम्मेलन का आयोजन किया गया था। इस मौके पर मंच पर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके, उद्योग मंत्री उदय सामंत, पूर्व राज्यपाल राम नाईक, विधायक किशोर जरगेवार, विधायक करण देवतड़े, महारोगी सेवा समिति के सचिव डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर भारती आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे आदि मान्यवर उपस्थित थे। इस मौके पर उपस्थितों को संबोधित करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि काफी कठिन समय में बाबा आमटे ने महारोगी सेवा समिति के माध्यम से समाज सेवा का कार्य शुरू किया। समाज में जिस कार्य को मान्यता नहीं थी, तिरस्कार होता था, ऐसे काल में बाबा आमटे ने कुष्ठ रोगियों की सेवा करने का व्रत अपने हाथ में लिया और आज 75 वर्षों के बाद अनेक प्रतिष्ठित लोग इस संस्था से जुड़े हैं और सभी लोगों को आनंद वन से एक आत्मिक समाधान भी मिलता है, जिसके कारण आनंद वन इस सही मानों में मानवता का एक मंदिर है। तो आइए सुनते हैं इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने और क्या कहा। समाजामध्ये मान्यता तर सोडाच, पण एक प्रकारचा तिरस्कार होता। अशा तिरस्काराच्या काळामध्ये हे जे काम बाबांनी सुरू केलं, साधनाताईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्यावेळी मोटारीतून आलेले लोक आपल्या कुटुंबातल्या लोकांना खाली देखील उतरू द्यायचे नाहीत आणि जी काही त्या ठिकाणी चिल्लर नाणी वगैरे समजा द्यायची आहे तर ती लायझॉलमध्ये धुवून त्या ठिकाणी द्यायची आणि उरकल्यासारखी निघून जायची, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती। आज मला आनंद आहे की 75 वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोक येतात आणि या प्रकल्पाशी जुडण्यामध्ये, या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं, किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते। 75 वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे आणि हे जे कार्य या ठिकाणी उभं राहिलं, खरं तर हा सगळा भाग त्या काळात अतिशय मागासलेला आणि हा चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, तेव्हा एकच जिल्हा होता, सगळा आदिवासी बहुल अशा प्रकारचा बऱ्यापैकी सगळा भाग आणि त्याच्यामध्ये फार काही सोयी नसताना असा एक प्रकल्प हातामध्ये घ्यायचा हे अतिशय कठीण काम होतं। ते काम हातामध्ये घेतलं आणि आज आपण पाहतोय हा आनंदवनचा प्रकल्प असेल, सोमनाथचा प्रकल्प असेल, हेमलकसाचा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने विकास भाऊंनी, प्रकाश भाऊंनी ज्या प्रकारे त्याचा विस्तार केला, म्हणजे कुष्ठरोग्यांची सेवा हे तर याचं एक मूळ कार्य राहिलंच, पण त्याच्यासोबत समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कामं जी या ठिकाणी करण्यात आली, मग शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल किंवा समाजसेवेची विविध क्षेत्र असतील, ज्याच्यामध्ये जलसंधारणाचं क्षेत्र असेल, पर्यावरणाचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगातनं समाजामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचं झालेलं काम, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातनं हजारो तरुणांना, तरुणींना त्या ठिकाणी समाजाच्या प्रति उत्तरदायी बनवण्याचं काम समाजा। साथ ही इस मौके पर उद्योग मंत्री उदय सामंत ने भी अपने मनोगत में कहा कि आनंदवन की महारोगी सेवा समिति के 75वें वर्ष के निमित्त इस कार्यक्रम में उपस्थित रहना यह मेरे लिए एक भाग्य की बात है। आनंदवन में दिव्यांग के लिए कौशल्य विकास केंद्र शुरू है और उद्योगों से उनका समन्वय करके दिया गया है और इस केंद्र के माध्यम से दिव्यांगों को नौकरी मिलने में मदद होगी। तो आइए सुनते इस मौके पर उन्होंने और क्या कहा। कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि 2 आमट्यांच्या बाजूला बसतो, याच्या एवढं दुसरं भाग्य माझ्या आयुष्यामध्ये असू शकत नाही। पण थोडा माझ्यावरचा कमी करावा ही देखील विनंती आहे। परंतु आज मगाशी कौस्तुभने जे सांगितलं की सीएम साहेब येणार की नाही याच्याबद्दल शंका निर्माण केली, पण कौस्तुभजी त्या प्रसंगाला तुम्ही नव्हताच्या वेळी विकास भाऊ मुख्यमंत्री महोदयांना नागपूरच्या त्यांच्या बंगल्यावर भेटले, कुठच्याही क्षणाचा विचार न करता मुख्यमंत्री महोदयांनी त्याच वेळी सांगितलं होतं की 9 तारीख ही माझी 100% आणि 9 तारखेला आनंदवनाच्या कार्यक्रमाला मी येणार आहे।
त्याच्यावर मुख्यमंत्री येणार आहेत म्हटल्यानंतर अनेक जण मुख्यमंत्री येणार नाही ते सांगणारे असतात, पण तसे हितचिंतक आपल्या शेजारी असलेच पाहिजे. असे हितचिंतक असल्याशिवाय आपल्याला ऊर्जा येत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये आता देवेंद्रजींनी वेळ दिल्यानंतर ही शंका घ्यायची काही आवश्यकताच नाही. त्यांनी वेळ दिला म्हणजे देवेंद्रजी आले असं समजून आपण पुढे कामाला लागलं पाहिजे. हे देखील मला कौस्तुभ आणि पल्लवी त्यांनी सांगितलं होतं. मला फक्त खरं तर आम्ही ते आत्मसात केलं पाहिजे की जे काम या आनंदवनामध्ये होत आहे त्यातलं 2% जरी काम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या करू शकलो तर खऱ्या अर्थानं आमटे कुटुंबाला सहकार्य केल्यासारखं होईल आणि बाबा आमटेला श्रद्धांजली व्हायलासारखं होईल. आणि म्हणून ते काम करण्याच्या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये कार्यरत राहू हा देखील संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. सोमनाथाचा उल्लेख करत होता तर साहेब मला सांगत होते की ते त्यांच्या लहानपणी कसे तिथे जायचे, दिवस तिथे कशा पद्धतीने राहायचे. त्याच्यामुळे कौस्तुभ तुम्ही जी आठवण करून साहेबांना दिलेली आहे ती ऑलरेडी साहेबांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये पण जी मागणी केलेली आहे ती मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय सकारात्मक घेणार आहेत. कारण तुम्ही बोलल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कौस्तुभनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. इसके अलावा अन्य मान्यवरों ने भी अपने मनोगत व्यक्त किए. इस मौके पर विविध बातों का ऑनलाइन द्वारा उद्घाटन किया गया है, जिसमें बाबा आमटे के जीवन पर मराठी और अंग्रेजी में बनने वाली फिल्म का ऑनलाइन पद्धति से मुख्यमंत्री के हाथों उद्घाटन किया गया है. इसके अलावा एस्टैब्लिशिंग MMS महारोगी सेवा समिति एज हेल्थ कैपिटल सोमनाथ के श्रम तीर्थ आनंदवन को WCL की ओर से मिले सोलर पावर जनरेशन प्रोजेक्ट, एस्टैब्लिशिंग MMS एज स्किल डेवलपमेंट कैपिटल आदि का ऑनलाइन तरीके से उद्घाटन किया गया. कार्यक्रम का प्रास्ताविक कौस्तुभ आमटे ने किया, वहीं संचालन वसुंधरा काशीकर तथा भागवत ने किया. वहीं आभार डॉक्टर दिगंत आमटे ने माना. कार्यक्रम में विविध क्षेत्रों के नामवंत व्यक्ति उपस्थित थे. वहीं इस कार्यक्रम के दौरान मीडिया प्रतिनिधियों द्वारा पूछे गए सवालों का भी उन्होंने जवाब दिया, जिसमें उन्होंने कहा कि नक्सलवाद को समूल रूप से नष्ट करना है. साथ ही अन्य सवालों का भी जवाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिया. मागच्या काळात चौकीनं की नक्षलवादाची आमची लढाई सुरू झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे. तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड आणि ओडिसामध्ये देखील चालू आहे आणि तेलंगणातही चालू आहे. माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे या कारवाईमुळे नक्षलवादाचं उन्मूलन केलं जात आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्त्वाचा पाऊल यातनं आपण उचललं. अजित यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा आकडा पडतो, विशेषतः मनसे दुखावल्या गेली आहे. मला माहीत नाही काय बोलतो. भाऊ, मनोज जरांगे पाटलांच्या साळ्याला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे. कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक केली असते. जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते. माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो. ठीक आहे.